शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अळूवडी बनवणार आहोत। आता कसे गौरी गणपती पण आहे आणि नैवेद्याच्या थाळीमध्ये ही पण अळूवडी पण केली तरी चालेल। आता आपण अळूवडी बनवणार आहोत, त्यासाठी लागणारं साहित्य ही अशी पानं घ्यायची। अळूची पानं अशी मी 5 पानं घेतलेली आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य हे चणा डाळ पीठ, तीळ, हा थोडासा आपला घरगुती गरम मसाला, हळद, धनेपूड, लाल तिखट, हिंग, तांदूळाचं पीठ, ओवा आणि आपण ठेचा बनवणार आहोत ना, त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर। आणि आपल्याला ते एखाद्याला खाजतात नाही पानं, त्याच्यामुळे खाजू नये म्हणून आपण थोडासा गूळ आणि चिंच त्याचा कोळ टाकणार आहोत त्यात। तर चला आता आपण अळूची पानं आता कशी साफ करायची ते तुम्हाला दाखवते। ही मी स्वच्छ धुवून घेतली। आता त्याची अशी हे जे हा भाग असतो कडक, तो असा आपण थोडासा असा शिरा काढून घ्यायच्या। अशा शिरा काढून घ्यायच्या। थोडंसं असं जाड शिरा आहेत ना, या अशा काढून घ्यायच्या या, म्हणजे जास्त खाज येत नाही। मग अशा थोड्याशा काढून घेऊ आपण। आता अळूच्या पानांना लावण्यासाठी आपण हे सर्व मिश्रण करून घेऊ। आपण 2 वाट्या पीठ घेऊ। आपले 5 पानं आहेत की नाही, त्याच्यामुळे आपण 2 घेऊ वाट्या पीठ। दोन वाट्या पीठ आणि 2 चमचे आपण तांदूळाचं पीठ घेऊया। तांदळाच्या पिठामुळे आपली वडी छान कुरकुरीत होणार। आता आपण एक साहित्य त्यात घालू। हा थोडासा गरम मसाला घरगुती, थोडीशी हळद, धनेपूड, लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे टाकायचं, हिंग तर जरूर टाकायचा, थोडासा हिंग, ओवा हातावर चुरून घ्यायचा, असा छान ओवा। आता आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर, आता आपण हा ठेचा बनवून घेऊ। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। आणि आपण हा ठेचून घेतलेला ठेचा, एक हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता त्यात आपण हा चिंचेचा कोळ थोडासा घालू। थोडासा आपण गूळ भिजत घातलेला, थोडासा लिंबा एवढा गूळ, किंवा त्यापेक्षा कमी घेतला तरी चालेल। आता हे सगळं मिश्रण आपण पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच भिजवायचं जरा, आपल्याला पानाला लावता आलं पाहिजे त्या। ही तीळ राहिली आपली टाकायची, तीळ टाकून घेऊ। हे बघा, अशा आपण ह्या जाड शिरा आहेत ना, या काढून घेतल्या।
जेवढ्या निघेल तेवढ्या काढून घ्यायच्या शक्यतो. आता आपण हे लाटण्याने लाटून घेऊ. आता या पद्धतीने आपण सर्व पानांना आपण असं चिरा काढून असं लाटून घेऊ आपण. असं आपण लाटणं फिरवून घेतलं ना तर मिश्रण पण आपल्याला सर्व बाजूनी छान लावता येतं. हे बघा आता आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व पानांना असं थोडंसं लाटून घेऊ आपण. हे बघा आता आपण हे लाटून घेतलं की नाही पान, सर्वात मोठं पान खाली घ्यायचं. आता आपण अगोदर काय करू, हा चिंचेचा कोळ थोडं थोडं आपण लावून घेऊ. आपण त्यातही टाकलेलं आहे मिश्रणामध्ये, पिठात पण टाकलेलं आहे, तरी आपण थोडा थोडा असं लावून घेऊ. हे चवीला पण छान लागतं आणि खाज वगैरे काही काही पानांना खाज असते तर ते खाज पण नाही येणार. आता आपण हे थोडा थोडा चिंचेचा कोळ याला लावून घेतला. आता हे आपण तयार केलेलं मिश्रण असं थोडं थोडं घ्यायचं आणि लावून घ्यायचं. असं मिश्रण जास्त पातळ पण नाही करायचं आणि फार घट्ट पण नाही करायचं. असं आपण सर्व पानांना आता हे मिश्रण लावून घेऊ. आता विरुद्ध दिशेने ठेवायचं. आता असं ठेवायचं. हे आपण एक ना आता हे टोकाचं या बाजूने ठेवायचं. परत आपण थोडासा चिंचेचा कोळ थोडासा लावून घेऊ. असं तीन पानांची वडी आपण बनवणार आहोत. आपण आपले 5 पानं आहेत की नाही, आपण 3 पानांची आणि 2 पानांची अशी आपण वड्या बनवून घेऊ त्याच्या. हे बघा आता आपण चिंचेचा कोळ छान लावून घेतला. आता परत आपण हे सारण बघा आता 3रं पान ठेवून घेऊ आपण. त्याच प्रकारे आपण जसं लावलं अगोदर तसंच थोडंसं चिंचेचा कोळ थोडासा लावून घ्यायचा. नाही लावला तरी चालेल, आपण यात टाकलेलंच आहे, पण कसं चांगलं लागतं लावलेलं. आणि आहे शिल्लक तर लावते थोडा थोडा, म्हणजे पीठही त्याला छान बसतं. आता याच पद्धतीने आपण लावून घेऊ पीठ. हे बघा या पद्धतीने आपण मिश्रण लावून घेतलं. सर्वीकडे नीट लावून घ्यायचं. बघा आता आपण त्याची आता रोल करूया. त्याला पण थोडं थोडं लावून घ्यायचं. असं चांगला घट्ट करायचा. आता आपण हे चाळणीमध्ये ठेवून देऊ. आता दुसरे आपण हे 2 पानं शिल्लक आहेत ना, याचा पण आता आपण रोल बनवून घेऊ. बघा आता आपण चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता बघा हा आपला रोल तयार झाला. आता आपण त्याला थोडं थोडं अजून थोडंसं वरती असं लावून घ्यायचं, थोडं पीठ अजून, आणि मग चाळणीमध्ये ठेवायचं आपण. आता आपण हा चाळणीमध्ये ठेवून देऊ. आता त्याच प्रकारे आपण आता ते 2 पानं शिल्लक आहे त्याचं पण आपण बनवून घेऊ.
बघा पाणी एका भांड्यात पाणी उकळवून घ्यायचं. आता आपण या चाळणीला तेल लावून घेतलंय, त्यावर आपण या रोल आपण ठेवले. आता आपण 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊ. मीडियम गॅसवर 15-20 मिनटं वाफवून घेऊ आपण. चला तर बघूया आपण वाफले का आपले रोल. हे बघा, हे 10 ते 15 मिनटं वाफवून घेतले. आता आपण बघू. हे बघा, अजिबात चिटकत नाही, म्हणजे आपले रोल वाफले गेलेले आहेत. आता आपण हे थंड करून घेऊ, नंतर आपण मग वड्या पाडू. हे बघा, आता आपले अळूवडीचे रोल आपले थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतरच कापायचे. आता आपण मीडियम साईजमध्ये, एकदम बारीक पण नाही कापायचे आणि एकदम जाड पण नाही, मीडियम साईजमध्ये आपण कापून घेऊ. हे बघा, या साईजमध्ये एकदम बारीक कापल्या तर मग त्या तेलामध्ये जळतात. अशा मीडियम साईजमध्ये आपण वड्या कापून घेऊ. आता याप्रमाणे आपण सर्व वड्या कापून घेऊ. मग तुम्ही तळू पण शकता किंवा तव्यावर अशा फ्राय पण करू शकता. हे बघा, किती छान लेअर पण आलेले आहेत आणि अशा स्वरूपात कापायच्या, मीडियम स्वरूपात. आता अशा प्रकारे आपण कापून घेऊ सर्व. हे बघा, अशा प्रकारे आपण अशा थंड झाल्यावर अशा वड्या करून घेतल्या. एक रोल मी ठेवून दिला, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. आता आपण तेल गरम करून घेतलं, जास्त पण नाही गरम करायचं, मीडियम गरम करायचं तेल. झटपट होणाऱ्या आणि कुरकुरीत आणि मंद गॅसवर तळायच्या. जर कुरकुरीत पाहिजे असेल तर मंद गॅसवर तळायच्या, जर मऊ पाहिजे असेल तर मग फुल गॅसवर तळायच्या. अशा प्रकारे आता आपण वड्या तळून घेऊ. अशा प्रकारे आपण तळून घेतली कुरकुरीत अळूवडी. तर बघा, अशा माझ्या या पद्धतीने अळूवडी बनवून बघा. झटपट होणारी आणि छान कुरकुरीत चविष्ट अशी अळूच्या वड्या. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील. थँक्यू.